नाही प्रसन्नाजी, बघा तुम्ही दोन मुद्दे वेगळे ठेवा. एक आहे संविधान, जे काँग्रेसचे प्रवक्ते म्हणत होते, हो. माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला तो संविधानातच दिलाय ना. त्यांना काय म्हणायचं की सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा संविधानाच्या विरुद्ध दिला आणि सरकार संविधानाच्या विरुद्ध कारवाई करते. हे कायद्याच्या अंतर्गत केलं. आता तुमचा जो मुद्दा आहे की ही काही पहिली झोपडपट्टी नाहीये मुंबईमध्ये असंख्य झोपडपट्ट्या, त्याच्यात सुद्धा लोक रोजगारासाठी राहतात आणि त्या झोपडपट्टींसाठी SRA अथॉरिटी आहे. ज्या SRA अथॉरिटीमध्ये त्यांना घरं मिळाली आहे. रिहॅबमध्ये कितीतरी प्रोजेक्ट आज मुंबईभर सुरू आहे. तर मला असं वाटतं की रेल्वेची जी जमीन होती त्याच्यावरती अतिक्रमण होतं, ते अवैध होतं, ते तोडलं आणि त्याच्यात राहणारे रहिवासी ते कुठेतरी काम करत होते म्हणून काही आपण त्यांच्यासाठी काही ती जागा सोडू शकत नाही. कारण ते खूप महत्वाची जागा आहे. त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हे महत्वाचं आहे. सुरक्षितता विषय, जसे तिथे रोजगार करणारे राहतात, होऊ शकतं तिथे संघटित गुन्हेगारी करणारे पण राहत असतील, आपल्याला कल्पना नाही. पण मला असं म्हणायचं आहे, गरीब जो माणूस आहे तो मुंबईभर झोपडपट्टीत राहतो आणि माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात तुम्ही बघाल तर SRA तर सगळ्यात जास्ती डेव्हलपमेंट होत आहे. जिथे पत्रा असो किंवा वर्लीचा आपला हे असो, सगळीकडे गरिबांना, मराठी लोकांना घरं मिळतात आहे. तर सरकार हे संवेदनशील आहे. जिथे जिथे कायद्याच्या चौकटीत राहून सरकार घरं देऊ शकतं ते आम्ही देतोय. पण असं नाहीये की कायदा घरं द्यायची म्हणून काही पण इलिगल करेल आणि उद्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अवहेलना केली तर तुम्हीच उद्या म्हणाल की सरकार हे कसं काय इलिगल काम करताय. मला असं वाटतं दोन विषय कन्फ्युज नाही केले पाहिजे आपण. हे जे प्रकरण आहे हे रेल्वेची जागा होती आणि ती कायदेशीर कारवाई अंतर्गत त्यांना तोडण्यात आलेलं आहे.